छोटीशी अपडेट अशी आहे की NMMS चा रिझल्ट लागलेला आहे आणि पहा कसं आपल्याला चेक करता येईल. तर आपल्याला जायचंय MScNMMS.in ह्या वेबसाईट वरती. तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल. त्यामध्ये तुम्हाला 2025-26 ह्यावरती क्लिक करायचंय. केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल आणि हा इंटरफेस मध्ये आपल्याला निकाल इकडे इंडिव्हिज्युअल निकाल इथे आपल्याला क्लिक करायचंय. केल्यानंतर इथं आपला सीट नंबर आणि इथं आईचं नाव टाकून आपल्याला रिझल्ट चेक करायचंय. अजून एक दोन गोष्टी लक्षात घ्यायचे काय, सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास, ठीक आहे, तसेच जन्मतारीख, जात, आधार कार्ड, संच कोड, माध्यम इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी 5/3/2026 म्हणजे 5 मार्च 2026 पर्यंतचा वेळ आहे आणि शाळेमध्ये कॉन्टॅक्ट करून शाळेच्या लॉगिन मधून आपल्याला ही दुरुस्ती म्हणजे चांगली करून घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर सर्व दुरुस्त्या विचार करून ह्या दुरुस्ती झाल्यानंतर मग जी आहे मेरिट लिस्ट किंवा कट ऑफ किंवा ज्यांना स्कॉलरशिप लागणार आहे त्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की कोण विद्यार्थी पास आहेत, तर ज्यांना एकत्रित सॅट आणि मॅट ह्या दोघांना एकत्रित करून 40% जर जास्त मार्क झालेले आहेत ना, 40% गुण मिळणे म्हणजे जवळपास 72 गुण मिळणे, कारण एक क्वेश्चन इथं कॅन्सल झालाय. 72 ज्याला मार्क्स पडलेले आहेत तो विद्यार्थी जो आहे पास आहे. म्हणजे 72 किंवा 72 पेक्षा विद्यार्थ्याला मार्क्स कसे पाहिजेत, जास्त पाहिजेत. ठीक आहे. आणि तसंच जर एखादा विद्यार्थी SC ST किंवा दिव्यांग ह्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याला फक्त 32% मार्क्स फक्त आवश्यक आहे. चेक करा आणि कोणाकोणाला किती मार्क्स आहेत कमेंट नक्की करा.